ऑर्थोगोनल स्फिअर. दोन स्फिअर एकमेकांना इंटरसेक्ट झाले नंतर ते ऑर्थोगोनल स्फिअर आहेत का नाही हे प्रूव्ह करण्यावर एक्झाम्पल आहे. ऑर्थोगोनल स्फिअर असल्यामुळे तर त्याची कंडिशन आहे 2u1 u2 plus 2v1 v2 plus 2w1 plus w2 is equal to d1 plus d2. हे स्टेटमेंट व्हेरीफाय झालं तर ते दोन स्फिअर ऑर्थोगोनल आहेत. मग तो द्यायचं एक्झाम्पल आलं की दोन स्फिअर ऑर्थोगोनल आहेत का नाही त्याच्यावरून आपण हे स्टेटमेंट व्हेरीफाय करणार. त्याचं एलएचएस आणि त्याचं आरएचएस काढलं, एलएचएस इक्वल टू आरएचएस भेटलं तर ऑर्थोगोनल आहे म्हणून. चुकून आपल्याला एक्झाम्पल सांगितलं की दोन स्फिअर ऑर्थोगोनल आहेत, काय सांगितलं आहे तर एक कंडिशन तो सॅटिस्फाय करा. त्या कंडिशनचा तुम्हाला एखादा आणून फाइंड आउट करा. मोस्टली तुम्हाला स्फिअर S1 आणि S2 दोन दिलेले असतात. ते स्फिअरच्या इक्वेशन वरून पहिले S1 चे सेंटर काढायचे, नंतर S2 चे सेंटर काढायचे, ते C1 C2 काढायचे. त्याच्यानंतर इथे रेडियस काढून घ्यायचे, काय काढून घ्यायचे रेडियस काढून घ्यायचे. मोस्टली सेंटर काढल्यानंतर हे तुमचं एक्झाम्पल सॉल्व्ह होतं. रेडियस कधी गरजेचा पडतो तर लॉजिक मी तुम्हाला नंतर सांगतो. दोन स्फिअर ऑर्थोगोनल स्फिअर असेल तर ही कंडिशन तुमची सॅटिस्फाय होईल. ऑर्थोगोनल स्फिअरचा अर्थ काय की दोन स्फिअर एकमेकांना टच झाले, काय झाले एकमेकांना टच झाले आणि एक पर्टिक्युलर पॉइंट आहे, त्या पॉइंट मधून दोन्ही स्फिअरला टॅन्जंट पास होतात. ते दोन्ही स्फिअर एकमेकांना परपेंडिक्युलर असतात, एक्झॅक्टली परपेंडिक्युलर सेम पॉइंटला दोन्ही स्फिअर, हा स्फिअर 1 चा टच आहे, हा स्फिअर 2 चा टच आहे आणि त्याच्यात त्यांना दोन्ही जिथे इंटरसेक्ट झाले त्या ठिकाणी तुमचा जो टॅन्जंट पास होणार त्या पॉइंट पासून इथे झाला, हा एक पॉइंट इथे आहे आणि हा एक इथे पॉइंट, त्या दोन पॉइंट मधून जे टॅन्जंट पास होणार ते एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. ही ऑर्थोगोनलची प्रॉपर्टी आहे. काय ऑर्थोगोनलची प्रॉपर्टी आपण काल जो टॉपिक शिकलो त्याच्यात इंटरसेक्टिंग होतं. काय होतं हे असं होतं, दोन स्फिअर एकमेकांना एक्सटर्नली टच करतात. एक्सटर्नली टच म्हणजे एकाच पॉइंटला टच होतं. ऑर्थोगोनल टच म्हणजे दोन पॉइंटला मोस्टली टच होतात. दोन पॉइंट मधून जे पास होतं ते तुम्हाला त्याचं उत्तर येईल. ही कंडिशन आपल्याला लक्षात येईल. घेऊन झाले कंडिशन. स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर मायनस 2 लॅम्बडा एक्स प्लस 3 लॅम्बडा वाय प्लस 4 लॅम्बडा झेड मायनस 1 मायनस 5 लॅम्बडा is equal to 0. But the here x square plus y square plus z square plus dx minus dy minus 3z minus 56 is equal to 0. Orthogonally then find the value of lambda. ठीक आहे, हा गोष्टी भरपूर आपल्याला मेथड एक्झामला आलेला आहे प्रॉब्लेम. लेट पहिल्या स्क्वेअरला S1 म्हणा, S1 is equal to x square plus y square plus z square plus 2 lambda x plus 3 lambda y plus 4 lambda z. मी फाइंड सेल फॉर्म करतो की व्हॅल्यू 1 plus 5 lambda is equal to 0. ठीक आहे, आता याच्यावरून याचं सेंटर आणि रेडियस करतो आपण. स्टँडर्ड स्क्वेअर बरोबर कंपेअर करू. x square plus y square plus z square is equal to 2x plus 2vy plus 2wz plus d is equal to 0. तिथे x चं कोएफिशिएंट जो आहे त्याला 2u म्हणजे 2u1 म्हणायचं is equal to 2 lambda 2v1 y चं कोएफिशिएंटला घ्यायचं, z च्या कोएफिशिएंटला 2w1 is equal to 4 lambda. त्याच्यानंतर ही पूर्ण टर्म आहे कॉन्स्टंट 1 plus 5 lambda, तर dy ची व्हॅल्यू घ्यायची -1 plus 5 lambda.
फर्स्ट याला सिम्प्लिफाय करू नका. काय त्या व्हॅल्यू असंच ठेवा, त्या असंच ठेवा. S2 is equal to x square plus y square plus z square plus 3x minus 3y plus 3z minus 56 is equal to 0. ओके. आता याच्यावरून परत याचे सेंटर काढ. सॉरी, याचे यू व्ही डब्ल्यू आणि डी काढ. 2u2 is equal to x coefficient p, 2v2 is equal to -3, 2w2 is equal to 3 आणि d2 is equal to -56. हा हे काढले. याच्यात व्हॅल्यू काढतो. याच्यात व्हॅल्यू काढा. u2 is equal to 3/2, v2 is equal to -3/2, w2 is equal to 3/2, v2 तो ऑलरेडी आपण काढलेला आहे, ते बरोबर आहे. 56. S1 and S2 are orthogonal here. काय ते ऑर्थोगोनल स्फिअर. काय ते ऑर्थोगोनल स्फिअर. ऑर्थोगोनल स्फिअर असेल तर 2u1 u2 प्लस 2v1 v2 प्लस 2w1 w2 इज इक्वल टू v1 प्लस v2. आता आपल्याकडे सगळे व्हॅल्यू 2u1 ची व्हॅल्यू डायरेक्ट रिप्लेस करायची, कारण की परत ते 2 टाकल्यानंतर डिवाइड करणार. त्यापेक्षा म्हणून मी म्हणतो की ही जी व्हॅल्यू आहे ती असं तुम्ही इथं रिप्लेस करू शकता. डायरेक्टली टाकलं तुम्ही 2 लॅम्बडा, नंतर त्याची व्हॅल्यू डिवाइड प्लस 3 लॅम्बडा, त्याची व्हॅल्यू -3 प्लस 4 लॅम्बडा, त्याची व्हॅल्यू +3 प्लस is equal to -1 plus 5 lambda minus 56. T1 आणि T2 व्हॅल्यू टाकून दिल्या. क्लिअर. म्हणजे कधी कधी काय होतं की तुम्ही काढू शकता u v w च्या व्हॅल्यू u1 v1 w1 तुम्ही काढू शकता, पण त्याने काय होणार की परत तुम्हाला ते 2 into परत u1 v1 येणार. त्यापेक्षा डायरेक्ट तिथे भेटतात 2 टाइम्स व्हॅल्यू आपल्याला, त्यामुळे ते वापरायचं. क्लिअर. आता त्या 2 ला 8 कट इथं सिम्प्लिफिकेशन करा. इथं 3 लॅम्बडा प्लस 3 into 3 -9 लॅम्बडा बाय 2 प्लस 2 into 3 6 लॅम्बडा इज इक्वल टू -1 -5 लॅम्बडा -56. ओके. आता याचं डिनॉमिनेटर चेक करतो. तर त्याला 2 मल्टिप्लाय करतो, त्याला 2 मल्टिप्लाय 6 lambda minus 9 lambda plus 12 lambda upon 2 is equal to -5 lambda v1 आणि 56 चे ऍडिशन होईल. मोठे सब्जेक्ट आहे 57. ओके. हा 2 तिकडे मल्टिप्लाय करा आणि याची ऍडिशन करा. किती होती बघा, 6 प्लस 12 18 म्हणून गेले 9 राहिले. 9 lambda is equal to 2 into द्यायचं मल्टिप्लिकेशन करा. -10 lambda minus 114. ओके. ठीक आहे. 10 चा इकडे 9 lambda plus 10 lambda is equal to -114. जी व्हॅल्यू झाली 19. 19 lambda is equal to -114. lambda इथे 19 झाली किती 114 upon 19. किती येतं बघा लॅम्बडाची व्हॅल्यू 6 झाली. काय लॅम्बडाची व्हॅल्यू -6 झाली. बाहेर मायनस आहे ना, -114. ठीक आहे. क्लिअर. एवढं सिंपल एक्झाम्पल